नेहमीप्रमाणे रस्त्यावरून गाडी चालवताना सिग्नल तोडला आणि बिनधास्त पुढे निघालात. थांबा. आता असा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. कारण महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाच्या रकमेत प्रचंड वाढ झाली आहे. इतकंच नाही तर त्यासोबतच कठोर शिक्षाही लागू झाल्या आहेत. पण प्रश्न असा आहे की किती लोकांना या नवीन दंडांची माहिती आहे? चला जाणून घेऊया या वाढीव दंडांच्या नियमांबद्दल आणि त्यामागील जागरूकतेची गरज. हेल्मेट नसेल तर आधी 100 रुपये दंड होता, तो आता 1000 रुपये झालाय. प्लस 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द केले जाणार. दारू पिऊन गाडी चालवाल तर आधी 1 ते 1,500 रुपये दंड होता, आता 10,000 रुपये झालाय किंवा 6 महिने जेलमध्ये जावे लागेल. सिग्नल तोडल्यावर 500 रुपये दंड होता, तोच आता 5,000 इतका झालाय. 18 वर्षांपेक्षा कमी वय असताना गाडी चालवताना पकडला गेलात तर पालकांना आधी 2,500 रुपये दंड होता, तो डायरेक्ट 25,000 रुपये झालाय. प्लस 3 वर्ष जेल प्लस 1 वर्षांसाठी वाहन नोंदणी रद्द होईल. गाडीचा इन्शुरन्स नसेल तर 200 ते 400 रुपये दंड होता, तोच आता 2,000 रुपये इतका भरावा लागेल किंवा 3 महिने जेल आणि समाजसेवा करावी लागेल. धोकादायक गाडी चालवली तर पूर्वी 500 रुपये दंड होता, पण आता तोच दंड 5,000 इतका झालाय. ट्रिपल सीट गाडी चालवली तर 100 रुपयांपर्यंत दंड भरावा लागायचा, आता 1,000 रुपये भरावे लागणार. वाहन चालवताना फोनवर बोलल्यास पूर्वी 500 रुपये द्यावे लागायचे, आता 5,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. सीट बेल्ट न लावता गाडी चालवल्यास आधी 500 रुपये दंड होता, तो आता 1,000 रुपये झाला आहे. ओव्हरलोडिंग वाहनांना 2,000 रुपये दंड होता, तो आता डायरेक्ट 20,000 इतका करण्यात आला आहे. ॲम्ब्युलन्स सारख्या आपत्कालीन गाड्यांना रस्ता न दिल्यास 1,000 रुपये दंड भरावा लागायचा, पण आता 10,000 रुपये भरावे लागणार आहेत. या वाढीव दंडांचा उद्देश वाहतूक नियमांचे पालन करून अपघातांचे प्रमाण कमी करणे हा आहे. पण यासोबतच जनजागृतीची गरज आहे. अनेकांना नियमांची माहितीच नाही, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सतर्क रहा.